आवाज महाराष्ट्राचा। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मासिक सर्वसाधारण सभेत राजकारण विरुद्ध नागरिकांचे प्रश्न असा वाद पुन्हा एकदा पाहायला मिळाला। शहरातील पाणी, कचरा, आरोग्य अशा अनेक ज्वलंत प्रश्नासाठी पिंपरी चिंचवड शहरातील नगरसेवक तयारीनिशी सभागृहात आले होते। मात्र वंदे मातरमच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपने ही सभा तहकूब करावी अशी विनंती केली। त्यानंतर राष्ट्रवादीचे व शिवसेना शिंदे गटाच्या काही नगरसेवकांनी वंदे मातरमचा मुद्दा सर्वांनाच महत्त्वाचा आहे, त्याचा निषेध झालाच पाहिजे। मात्र पिंपरी चिंचवड शहरातील जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मांडण्यासाठी 10 मिनिटं सभा तहकूब करून पुन्हा जे प्रश्न जे आहेत ते महत्त्वाचे प्रश्न असलेले पुन्हा जे आहे ते जनरल सभा जी आहे ती चालू करावी अशी विनंती केली। मात्र सत्ताधारी भाजपाने बहुमताच्या जोरावरती ही जी जनरल सभा जी आहे ती थेट 17 सप्टेंबरपर्यंत पुढे नेली। यामध्ये आता नागरिकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत की राजकीय वाद? पाहूयात स्पेशल रिपोर्ट। पिंपरी चिंचवड महापालिकेची आज सर्वसाधारण मासिक सभा आयोजित करण्यात आली होती। दुपारी 2 वाजता सुरू होणाऱ्या या सभेसाठी अनेक नगर सदस्य आपापल्या प्रभागातील पाणी, कचरा, स्वच्छता, रस्त्यावर पडलेले खड्डे, इतर नागरी प्रश्न घेऊन सभागृहात दाखल झाले। मात्र सभेच्या सुरुवातीलाच वंदे मातरमच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले। काँग्रेस पक्षाने वंदे मातरम हे गाणे अपूर्ण म्हटल्याचा आरोप करत सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी काँग्रेसचा निषेध केला। तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत एकही काँग्रेसचा नगरसेवक नसताना निषेध म्हणून सभा तहकूब करण्याची मागणी केली। दरम्यान सभागृहात उभे राहून केवळ 10 मिनिटांसाठी सभा तहकूब करण्याची विनंती केली। शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, नागरिकांच्या प्रश्नावर चर्चा होऊ द्या अशी भूमिका राष्ट्रवादीच्या सदस्यांनी मांडली। मात्र भाजपाने बहुमताच्या जोरावर सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला। आता ही सभा थेट 17 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात येणार असल्याचं घोषित करण्यात आलंय। शहरात पाणी, कचरा, स्वच्छता, रस्ते, इतर अनेक समस्या असताना या प्रश्नांवर चर्चा न करता सभा तहकूब करण्यात आल्याने विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधलेला आहे। राजकीय वादासाठी महापालिकेची सभा तहकूब करून नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आले का, हा प्रश्न निर्माण झाला। पिंपरी चिंचवड महापालिकेतील आजच्या या राजकीय घडामोडीवर पिंपरी चिंचवडमधील ज्या नागरिकांनी निवडून दिलेलं आहे अशा नागरिकांची नाराजी वाढताना दिसत आहे। आज जनरल बॉडीची महत्त्वाची मीटिंग खरं तर महापालिकेमध्ये होती आणि आज महापालिकेमध्ये सर्व नगरसेवक उपस्थित होते आणि जवळपास 30 पेक्षाही अधिक विषय अजेंड्यावरती होते। त्याच्यामध्ये जे मेट्रोचा, आरोग्य विषयाचा, शौचालयाचा, पार्किंग पॉलिसी सारखे महत्त्वाचे विषय आज जनरल बॉडीमध्ये असताना खरं तर वंदे मातरम गीताच्या एका प्रश्नावरती आजची जनरल बॉडी मीटिंग तहकूब करण्यात आली। आमची मागणी अशी होती की 10 मिनिटाची सभा तहकूब करून पुन्हा त्याला सुरुवात करून जे महत्त्वाचे शहराचे विषय आहेत ते विषय खरं तर करणं गरजेचं होतं, परंतु तसं न होता जी आपली महत्त्वाची जनरल बॉडीची मीटिंग आहे ती पुढच्या महिन्याच्या 17 सप्टेंबर तारखेला घेण्यात आलेली आहे। आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की 17 तारखेला गौरी गणपती तो सण आहे, तो दिवस आहे आणि त्या दिवशी नगरसेवकांची संख्या जनरल बॉडीमध्ये कमी राहील आणि ते उचित तारीख जनरल बॉडीसाठी ठरणार नाही। म्हणून आमची मागणी होती की तुम्ही आज 10 मिनिटं सभा तहकूब करून पुनश्च एकदा आजची जे सगळे अजेंडे होते ते सगळे संपूर्ण केले असते, त्याच्यामध्ये काही कोणाचे प्रश्न उत्तर असतील तर ते कंप्लीट झाले असते। परंतु कुठंतरी असं दिसतंय की सत्ताधाऱ्यांना जनरल बॉडी मीटिंग्स चालून द्यायच्या नाही आहेत, विषय शहराचे महत्त्वाचे विषय कंप्लीट करायचे नाही। लोकांचे इतके गंभीर प्रश्न खरं तर आपण सगळेजण पाहताय की रस्त्याचे खड्ड्याचे प्रश्न असतील
विविध जे टेंडर प्रोसिजरच्या पासिंगचे मुद्दे आहेत, कुत्र्यांचा आजचा जो प्रश्न होता तो महत्वाचा विषय होता. असे वेगवेगळे विषय खरं तर आज सगळ्या बाबतीमध्ये अजेंड्यावरती होते. त्याच्यामध्ये पर्यावरणचा महत्वाचा आज सादरीकरण त्यांच्या डिपार्टमेंटकडनं होणार होतं. असे चांगले विषय खरं तर आता 1 महिना पुढं ढकलण्यात आलेत आणि ह्याच्यामध्ये नुकसान हे आपल्या शहराचं फार मोठं नुकसान आहे. आणि 1 महिन्याचा कालावधी जर पुढे ढकलला तर सगळ्याच बाबतीमध्ये विलंब डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून होतात. आज मेट्रोचा GB मध्ये मान्यता मिळाली असती तर मेट्रोमध्ये GB मध्ये मान्यता दिल्यानंतर केंद्र सरकारकडे खरं तर मान्यतेसाठी विषय गेला असता आणि लवकरात लवकर खरं तर मेट्रोला देखील चालना शहरामध्ये मिळाली असती. परंतु सगळेच विषय पेंडिंग पडले आहेत. म्हणून आम्हाला एकंदरीत वाटतं की सत्ताधाऱ्यांना खरं तर जनरल बॉडी चालून द्यायची नाही आणि कुठंतरी आम्हाला पाहायला मिळालं की कुठंतरी विसंगत पक्षातच सत्ताधाऱ्यांच्या दिसतीये. जिथं महापौर साहेबांची इच्छा होती की सभा आपण चालू ठेवावी, परंतु कुठंतरी पक्षातील इतर त्यांचे जे नेते आहेत त्यांना असं आम्हाला दिसलं की त्यांना सभा चालून द्यायची नाही. आणि हे कुठंतरी आपल्या शहराच्या दृष्टिकोनाने गंभीर विषय आहे की डेव्हलपमेंटच्या माध्यमातून जर तुम्ही कुठंतरी अडथळा याच्या माध्यमातून जर आणत असाल तर हे कुठंतरी चुकीचं आहे असं आम्हाला आमच्या पक्षाच्या माध्यमातून वाटतं. आणि अधिकचे गंभीर विषय महत्वाचे असताना देखील असं तहकूब करणं चुकीचं आहे असं आम्हाला वाटतं. तर कचऱ्याचा विषय ताजा असताना आतापर्यंत कचऱ्याला टाकायचा हाही पर्याय मिळाला नाही. दुसरीकडे रस्ते शहरामध्ये मोठमोठे खड्डे पडले, याकडे कसे बघतात? आज खरं तर कचऱ्याचा विषय अजेंड्यावरती होता. त्यातल्या ज्यांचा खरं तर प्राण त्याच्यामध्ये गेलेत त्यांच्या घरच्यांना खरं तर 10 लाखाचा निधी द्यायचा प्रस्ताव जनरल बॉडीमध्ये आज आला होता आणि त्याला मान्यता मिळाल्याने कुठंतरी महापालिकेकडनं न्याय द्यायचा प्रयत्न आपण आज करणार होतो, परंतु तो देखील पुढच्या महिन्यामध्ये गेलेला आहे. शहरामध्ये इतके गंभीर प्रश्न आहेत. 15% पाणी कपाताचा महत्वपूर्ण विषय खरं तर आपल्या शहरामध्ये जाणवतोय. त्याच्यावरती आज चर्चा होणार होती. पाणी पुरवठ्याचा आज एक विषय होता अजेंड्यावरती, तो देखील 1 महिना पुढे गेला. त्याच पद्धतीने जे स्थापत्याचे सगळ्या मान्यता स्थायी समितीच्या बॉडीने घेतले होते त्या मान्यता GB मध्ये आज मान्यता मिळणार होती. त्याच्यामुळे जे डांबरीकरणाचे जेवढे खड्डे पडलेत शहरामध्ये ते सगळे खड्डे बुजवण्याचं काम खरं तर आता येत्या 10 दिवसामध्ये कंप्लीट झालं असतं. असे महत्वाचे विषय खरं तर 1 महिना पुढे गेल्यानंतर आपल्या शहराला कुठेतरी डेव्हलपमेंटला ब्रेक लागतोय आणि ह्याचे गांभीर्य खरं तर सत्ताधारी पक्ष घेत नाही. याचा आम्हाला खरं तर वाईट वाटतं की आम्ही एक त्यांना सपोर्ट म्हणून, एक विरोधी पक्ष म्हणून आम्ही सपोर्ट करायला तयार आहे, परंतु अशा पद्धतीने जर आपल्याला डेव्हलपमेंटलाच ब्रेक लावायचा असेल तर त्याला आमचा कुठलाही पाठिंबा असा राहणार नाही. आमचा रोष असा वैयक्तिक कोणावरती नव्हता. सभा आजची महत्वाची होती. जवळजवळ 30 पेक्षा अधिक प्रश्न मी जसं म्हटलं तसे आज महत्वाचे विषय होते. वंदे मातरमचा विषय हा आमच्यासाठी तेवढाच जिवलग आहे, तेवढाच महत्वाचा आहे. परंतु त्याच्यासाठीच मी महापौरांना विनंती करत होतो की 10 मिनिटासाठी आपण सभा तहकूब करावी आणि सभा तहकूब करून तुम्ही सभा चालू करा पुढच्या ह्याच्यात. आणि जे विषय महत्वाचे आहेत शहराचे, म्हणजे व्यवस्थितरित्या ज्या सभाचा एक कोरम असतो, जो एक पद्धत असते, जो एक पायंडा असतो, तो व्यवस्थितरित्या पार पडला असता आणि सभा चालू होऊन जे महत्वाचे शहराचे विषय असते ते देखील मार्गी लागले असते. त्यामध्ये सणासुदीचे दिवस आहेत, त्याकडे कसे? आज मी प्रथमतः भारतीय जनता पार्टीचे या सभागृहाचे नेते प्रशांतजी शितोळे यांचा निषेध व्यक्त करते. बहुमत असावं पण ते पाशवी नसावं, आणि ते पाशवी कसं असतं हे आज यांनी दाखवून दिलेलं आहे. आज जेव्हा त्यांनी 17 सप्टेंबर ही तारीख काढली त्यावेळेस मी त्यांना जाऊन विचारलं की 17 सप्टेंबरला गौरी गणपती बसतात, महिला सदस्यांना यायला जमणार नाही. तर त्यांनी उत्तर दिलं तुम्ही येऊ नये म्हणूनच 17 सप्टेंबर तारीख काढली. या त्यांच्या वाक्याचा मी जाहीर निषेध करते. गांभीर्य नाही कुठल्याही पद्धतीचं. आणि आपण बघितलं की महापौरांना सभा चालवायची होती, कारण जसं आत्ताच आमच्या गटनेत्यांनी सांगितलं की अत्यंत महत्त्वाचे विषय होते या शहराचे. राष्ट्रवादी काँग्रेसनी खाली जे छोटं मुलगी होती जिला कुत्र्याने चावा घेतला होता, त्या मुलीला आणून आंदोलन केलं, गांभीर्यपूर्वक आंदोलन केलं. त्यांना त्या विषयावरती बोलायचं होतं, त्यांनाही बोलून दिलं नाही. आणि आज
पोरांचा सारखा खेळ, म्हणजे त्यांना वंदे मातरम त्याबद्दल ह्यांचा निषेध करायचा होता सोनिया गांधीजींचा, की त्यांना त्यांची ताकद दाखवायची होती, हे आम्हाला कळलं नाही. कारण त्यांच्या स्वतःच्या प्री मिटिंग असतात, जनरल बॉडीच्या आधी प्रत्येक पक्षाचे प्री मिटिंग असतात. त्या प्री मिटिंग मध्ये कुठेही तहकुबी ठरलेली नव्हती. त्यानुसार यांनी नक्की कारण काय, कहीं पे निगाहे आणि कहीं पे निशाणा, स्वीकृत सदस्याचा एक महत्वाचा विषय आहे, त्याच्याकडे त्यांच्याकडे उत्तर नाही. तर त्या विषयाचं उत्तर द्यायला लागू नये म्हणून ही सभा तहकूब केली का, की शहराचं जे आता विद्रुपीकरण झालंय कचऱ्याच्या माध्यमातून, किंवा पर्यावरणाचा जो अहवाल आता प्रस्तावित होता आणि आज जे आपण बघतोय की शहर बकाल झालेलं आहे, त्याच्यावरती विरोधक बोलतात आणि विरोधक जे बोलतात ते लोकांमध्ये जातं आणि ह्यांची म्हणजे माणसामध्ये प्रतिमा मलिन होते, त्याची भीती त्यांच्या मनामध्ये बसलेली आहे. त्यामुळं त्यांनी ही मीटिंग तहकूब केली असा आमचा ठाम विश्वास आहे. आज म्हणजे महापौरांनी एकटं पाडण्याचं काम केलं नाही, तर शहरातल्या प्रथम नागरिकाचा अपमान त्यांनी केलेला आहे. आज महापौर त्यांच्याच पक्षाचे आहेत, आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. परंतु सभागृह चालणं, सभागृह जेव्हा चालतं तेव्हा विषय मंजूर होतात, विकास कामं होतात. बऱ्याच लोकांच्या तरतूद वर्गीकरणाच्या वॉर्डामध्ये बजेट नाहीये, तरतूद वर्गीकरणाचे पण विषय त्याच्यामध्ये होते. कुठल्याही गांभीर्य नाही. तुम्ही बघितलं की 2 गट तिथे दिसूनच आले. काही जण घ्यायचं म्हणत होते, काही जण थांबा म्हणत होते. आमचं असं म्हणणं होतं की जर आपल्याला त्या गोष्टीचं हे आहे, मुंबईला झाली सभा, पुण्यामध्ये झाली सभा, ह्यांना जेवढा देशप्रेमाचा पुळका कुठून आला? हे पुतना मावशीचं प्रेम आहे, हे खोटे अश्रू आहेत ह्यांचे. त्यामुळे त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि 17 सप्टेंबरला जर त्यांनी सभा ठेवली आहे तर ती मुद्दामूनच की म्हणजे आमच्यासारख्या नगरसेविका त्या ठिकाणी सहभागी होऊ नये हे त्यांची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी ही सभा ठेवलेली. आम्ही महापौरांना विनंती करणार आहे पत्र देऊन की ही तुम्ही स्वतःच्या अधिकारामध्ये नगरसेवकांच्या सह्या घेऊन ही सभा तुम्ही पूर्वी घ्यावी. कारण तहकूब सभेला काही कोरम लागत नाही. ज्यांना नाही यायचं ते नाही येतील, परंतु शहराचा जर तुम्हाला विकास पाहिजे असेल, शहराचे जर प्रश्न सोडवायचे असतील तर ही सभा तुम्ही पुढे घ्यावी, आधी घ्यावी अशी त्यांना आम्ही विनंती करणार आहे. आणि ह्याची दखल माननीय मुख्यमंत्री यांनी घ्यावी अशी पण आम्ही विनंती करतो. आता तारखेला चालू विरोधकांनी काही बोलू नाही म्हणून ही सभा घेतली असं वाटतं. हो, त्यामुळेच घेतलेली आहे. आणि पक्षनेत्याचा आजचा डायसवरचा जो वावर होता तो कुठल्याही सभा शाखेला न शोभणारा होता. पक्षनेत्यांनी डायसवर महापौरांच्या कॅबिन वरती डायसवरती तिथं फिरायचं, त्या माईकवरनं बोलणं हे कुठेही नियमामध्ये नाही. त्यांनी त्यांच्या जागेवरच बोललं पाहिजे. त्यामुळे आम्ही उपवासात्मक म्हटलो की तिथे एक खुर्ची टाका जेणेकरून त्यांना बोलायचं. त्यामुळे पक्षनेते जे आहेत ते सगळ्याच म्हणजे घटनेच्या विरोधात आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारची पक्षाची नाहीये आणि पिंपरी चिंचवड शहराची सुद्धा काहीही त्यांना प्रतिमेचं पडलेलं नाहीये. ते स्वतःचा स्वार्थ बघतात आणि त्यामुळे त्यांचा मी पुन्हा एकदा निषेध करतो. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.